आशू अरे मांजा त्याला त्याला काय झालं? त्याला आपण लग्न करणार आहे म्हणून तो नाराज आहे. खरं तर मलाही कळत नाही काय करायचं काय नाही करायचं. सीताईला शिवा आवडत नाही आणि बाकी सगळ्यांचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे. आशू हे बघ, बाकीचे काय म्हणतात हे महत्वाचं नाहीये, तुला काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? आशू, तू मला जो प्रश्न विचारलास ना तोच मी तुला विचारते. तू कसं काय होकार दिलास लग्नाला? म्हणजे तुझा तर पूर्ण विरोध होता. तूच म्हणत होतास ना की आपण खूप चांगले मित्र आहोत, तसेच राहू. मग काय झालं अचानक? कारण तुझा विरोध खूप होता ना लग्नाला. आपल्याला फक्त मैत्रीच राहू द्यायची आहे, हे खूप ऑकवर्ड झोन आहे असं तुझंच म्हणणं होतं. म्हणून मी होकार दिला. बघ आशू, तू ना विचार करून निर्णय घे, कारण या निर्णयामुळे ना तुझ्या माझ्या आयुष्याचा मार्ग तर ठरणारच आहे, पण आपल्या फॅमिलीचं पण ठरणार आहे. तू आता हे माझा होकार आहे, माझा निर्णय ठाम आहे आणि माझा होकार आहे. ह्याने आता होकार दिला असला तरी ह्याच्या मनात शंका आहे, पण तरी ह्याने होकार दिलाय. ह्याचं काय कारण? ए भाई, मला नाही जमणार. मी आत्ताच मैत्री तोडून आलोय त्याच्याशी. अरे यार मांजा, मैत्री तुटली असं कुठे असतं का? अरे पण त्याने तर तोडली ना मैत्री. मी मैत्री तोडली असं बोलला का तो? पण अशा वागण्याने तुटलेच आहे ना मैत्री. ऐक ना, तुम्ही ऐकून घ्या ना जरा माझं. नाही शिवा, नाही पटत आहे सगळं आणि तू काही बोलतीयस. अरे यार तुम्ही ऐक ना रॉकी, तू सांग ना यांना सगळ्यांना. म्हणजे खोटं बोलायला भाग पाडू? मला नाही जमणार. अरे रॉकी तू अगं काय चाललंय तुझं? म्हणजे त्याने काही वागायचं आणि आपण फक्त सहन करायचं का? बरोबर बोलते ती. आता त्याला पण सहन करू दे. आणि शिवा, तू खूप सोसलोय, आता त्याला पण जरा सोसू दे. आणि जेवढं त्याला समजून घ्यायचं होतं ना तेवढं आपण सगळ्यांनी समजून घेतलंय त्याला. हो. आणि तू जे काय बोलते ना ते आम्हाला अजिबात पटत नाहीये. नाही नाही, बरोबर आहे भाई, मलाही नाही पटत आहे. थांबा. हे बघा, यापुढे जे मी सांगते ना तसंच करायचं, त्याच्याशी कोणी वाईट वागायचं नाही. अगं शिवा, आधीच तो पागल झालाय. आता त्याच्याशी अजून चांगलं वागलं तर त्याला वाटेल तो करतोय ते बरोबर आहे. आणि शिवात त्याने ऑलरेडी लग्नाला होकार दिलाय, हे विसरलीस का तू? अरे त्याने लग्नाला होकार दिला हा प्रॉब्लेमच नाहीये माझा. त्याचा गैरसमज झालाय आणि तो होईल लांब, आणि माझा विश्वास आहे त्याच्यावर. आणि हे बघा, आपण सगळे त्याला ओळखतो ना, तो चांगला मुलगा आहे, त्याच्याशी कोणीही वाईट वागायचं नाही. आणि बाकी सगळ्यांना तुम्ही नशिबावर सोडून द्या. जर या जगात प्रेम असेल ना तर आशू त्या लग्नातनं बाहेर पडणार. बास झाला शिवा. काय चाललंय तुझं? हे प्रेम विश्वास हे घेऊनच इथपर्यंत आलोय ना आपण. लक्षात नाही येते का ग तुझ्या? तू खरं प्रेम करत राहशील, तिकडे डंबोचं लग्न झाला तर वाट लागे तेव्हा काय हालत होणार आहे तुझी? विचार कर ना जरा. मग आता संपदा बोलते तसं होऊ नये, पण झालं तर अशीच खंबीर असणार आहेस. उद्या आशूने त्या नेहाशी लग्न केलं आणि तुझ्या समोर आला तर काय उपयोग आहे? तो नंतर तुझा होणार आहे का? आशू माझाच आहे आणि त्याच्या नावाचं जे मंगळसूत्र आहे ना ते कायम माझ्याच गळ्यात राहणार, हा विश्वास आहे माझा. फक्त तुम्ही सगळ्यांनी मला वचन द्या की त्याच्याशी कोणीही वाईट वागणार नाही, त्याला कोणी त्रास देणार नाही. तुम्हा सगळ्यांना माझी शपथ. अरे आणि हा माझ्याही आयुष्याचा प्रश्न, हे लक्षात ठेवा. मला द्या वचन, मला वचन द्या. शिवा, तुझं हे म्हणणं जर खरं झालं ना तर आम्हा सगळ्यांचा यावर विश्वास बसेल की खरंच या जगात प्रेम आहे आणि त्याला न्याय मिळतो. बरं, मी आले, जरा एक काम आहे माझं. आता कुठे चाललीस? आहे एक काम आले. अरे अर्जंट आहे का हे? हा, तुम्ही- जरा अर्जंट आहे, मी आले. भाई, येताना इतके ढाचे देऊन आलोय त्याला, आता परत मनवावं लागणार आहे यार. शिवा, आशूने होकार दिला हे कळलं असेल ना तुला? मला माहित होतं असंच होणार आहे. माहित होतं म्हणजे? तुला सिरियसनेस कळतो का ग? हो. मग तरी इतकी कूल कशी काय? मी ते तुझ्या आशूच्या नावाचं मंगळसूत्र घालणार नाही मी. हे इतका वाईट नाही आहे माझा नवरा.
तोच तर प्रॉब्लेम आहे की तो तुझा नवरा आणि तुझ्यासाठी परफेक्ट आहे तोच. मग तू कूल राहा ना. यार नाही, मला नाही राहता येणार कोण. तुला माहितीये का घरी सगळी तयारी सुरू झालीये. सगळे घरी लोक येत आहेत, केटरर्स, ठिकाण पण ठरलंय. होऊ दे अगं, सगळं होऊ दे, मला काही त्याचं टेन्शन नाही. शिवाय तुला कळतंय ना, आपण आता जे बोलतोय ना ते कॅज्युअल नाहीये. पण आता आशूला ते कळेल. म्हणजे आता तुमच्या लग्नाचे दिवस जसे येतील ना जवळ, तसं त्याला आमच्या नात्याची जाणीव व्हायला लागेल. त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ. खरं सांगू का, मी खरंच घाबरली अगं. आता सगळं तुझ्या भरोशावर चालू आहे. अगं मग तसंच राहू दे, त्याचं टेन्शनच घेऊ नको तू, कळलं? काय म्हणतेस, टेन्शन घेऊ नको. शिवा, प्रॉब्लेम झाला. शिवा आणि नेहा, आशूच्या आजी माझी बायका एकत्र. काय प्रकार यांचं चाललं काय आहे नेमकं? ए शिवा, मी ना तुला इथे हे सांगायला आली की तू आता माझ्या आणि आशूच्या मध्ये यायचं नाही. तू आशूचा भूतकाळ आहेस आणि मी आशूची भविष्यकाळ. अबे मला तुमच्या मध्ये पण नाही यायचं, निघते का इथून तू आता? ए नीट बोला माझ्याशी. मी देसाईंची होणारी सून आहे. अबे झाली नाही अजून, सून मीच आहे, त्यामुळे इथून वटा का, मी आधीच सांगते. तू मला नाही सांगायचं काय करायचं काय नाही. मला वाटलं मी थांबणार आणि मला हाऊस नाही तुझ्या वस्तीत थांबायची. शिवा काय झालंय? अबे ही सांग, मग ही किती शाणी आहे बे, ही मला भेटायला आणि मला सुनावून दाखवते. मी हे बघ नेहा, तू असं इथे येऊन तिला काही सांगू शकत नाहीस. आणि शिवा तू कशाला तीस? तिचं काही गरज नाहीये तिचं ऐकायची. मला ऐकायचंच नाही. ती निघत नाही. तुझ्या बहिणीला घेऊन जा. अबे मी इथेच थांबणार, ही माझी वस्ती आहे, कळलं ना? तू इथून वटा, कळलं ना? डोक्यात जाऊ नको तू माझ्या. मला सांगायचं नाही, मी देसाईंची सून एक होणार मिनिट आहे. जाऊ दे ना अरे, शिवा. असं शिवा, झालं चल ना. यार, जाऊ दे अगं. वा, नेहा मॅडम जमते तुम्हाला. म्हणजे जर मी इथे ऍक्टिंग करू शकते तर मी आशू समोर पण करू शकते. बहुतेक ना माझी फील्ड चुकली आहे. मी ऍक्टिंग फील्ड मध्ये जायला पाहिजे होतं. अरे जीजू जीजू, तू इथे? हा जीजू, मी पण इथे. हॅलो जीजू, मी पण इथे. हा जीजू, मी पण इथे. जीजू. काय रे मांजा, तू काय करतो इकडे? हा नाही, हा बरोबर नाही, तू यांचा मित्र आहे ना, तुमचा मित्र आहे तो. माझ्याशी मैत्री तोडली आहे त्याने आता. काल बच्चन टाकून गेला खूप. ए भाई, आपली मैत्री तुटली नाहीये, ती परत कनेक्ट होते. हॅपी फ्रेंडशिप डे भावा. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप. ऐका, तुम्ही परत त्याच गोष्टी ऐकवायला आलाय का मला? अरे नाही, मला नाही ऐकायचं परत तेच. अहो नाही जीजू, आम्ही उलट हे सांगायला आलोय की तुमचं लग्न ठरतंय. हो, आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला आलोय. आणि आमचा एकमताने बहुमताने तुला सपोर्ट आहे हे आम्ही सांगायला आलो. हे मला घेऊन आले, मी यांच्यासोबत आलो. तू लग्न करतोयस ना, तर मला कळलं की मी तुला सपोर्ट करायला हवं. जे काही काम पडेल ते आम्ही करू. समज अवजड सामान उचलायचंय त्याला सांग. सेन्सिबल काम आहे आम्हा चौघांना. आम्ही आहोत. डेकोरेशन, लाइटिंग, केटरर्स. आणि गेस्ट मी बघतो. एक मी हे असं अचानक मतपरिवर्तन. आणि मांजा काय रे, तू तर मैत्री तोडली होती माझ्याशी. मग तू काय कानात बोळे घातलेत का? मी आता तुला तेच समजावलं ना की मैत्री परत आपण एकत्र येतोय, पण लग्नाबद्दल आमची काही मतं बदलली आहेत. याचं कारण असं की याने मला समजावलं. बाई थँक्यू. हुशार हा बोलला की ज्यांचं खरं प्रेम असतं ते पुन्हा एकत्र येतात. त्यामुळे तुला लग्न करावं असं वाटतं ना, तू बिंदास कर, काहीच फरक नाही पडत. आम्ही तुला सगळी मदत करू, पण तुझं आणि शिवाचं खरं प्रेम आहे तर तुम्ही पुन्हा एकत्र येणार हे मला याने समजावलं. अरे यार, परत तेच. परत तेच नाही, परत तेच कसं असं? हे बघ, मैत्रीबद्दल बदललंय, लग्नाबद्दल काय बोललो तुला? तुला लग्न करायची इच्छा आहे, तू बिंदास कर. आम्ही बहुमताने तुला सपोर्ट करतोय. आम्ही तुझी मदत करू. अवजड सामान हा उचलेल, सेन्सिबल कामं आम्ही करू. आणि जिजू, आम्ही जरी शिवाचे मित्र असलो तरी तुम्हाला एकटा जोडणार नाही आम्ही. काही लागलं फोन करायला बिंदास. हा, काही लागलं ना, काही लागलं मला सांगायचं. आम्ही सगळे रेडी होत, कळलं का? आणि पत्रिका छापली आहे का तुम्ही? पत्रिकेचं माझ्याकडे एक नंबर आहे. तुझ्याकडे हे यार, माझ्या जवळ होतं. पत्रिकेच्या जवळ होतं. आणि माझ्याकडे काय माहिती? तुम्ही सुपारी पोच आणता. तू तयारी केली. हा,
आम्ही माझ्या ठरलं, साबुदाणा order करा. अरे, शनिवार करत नाही, साबुदाणा काय नाही, order असं करा. नाही. हे बघ ह्यातलं पण बघून घे एकदा नीट. बघतो बघतो अगं खरंच बघतो आशू आता तू म्हणलायस अंगणात करतोय आपण सगळं तर काही हरकत नाही पण जे करायचंय ना व्यवस्थित करूया हा? कर बघ आणि ते बघून झालं की एकदा हे बघ हा ड्रेस बघ मी सिलेक्ट केलाय तुझ्यासाठी आणि याच्यात ना हे कलरचे ऑप्शन्स आहेत छान आहेत, तू एकदा छान आहेत, बघून घे छान छान आहे आहेत, छान ना आहेत. तू सिलेक्ट केलंस ना म्हणजे तसे कपडे आपल्याला शिवून घेता येतील आणि नेहासाठी पण मी आई बघते आणि कसं आहे ना ते आपल्याला त्यांचे कलर्स मॅच करता येतील. काय काय मॅच करायचं चाललंय अगं बरं झालं आलीस. हे बघ तुमच्या लग्नाच्या कपड्यांबद्दलच आम्ही बोलत होतो आता. अच्छा काय नेहा कसे काय आज मीच बोलवून घेतलं तिला म्हंटल सोबत असेल तर गोष्टी सिलेक्ट करता येतील व्यवस्थित. चालेल काही हरकत नाही. ओके आई मला जरा भूक लागली काय आहे का खायला? आशू आशू तू बस मी करून आणते. काकू मी करते ना मी आहे इथे. का तू कशाला करायला पाहिजे मी करते. नाही मी आई करू दे ना तिला आता आशूला पण तिच्या हातचं खायची सवय झाली पाहिजे काय आशू चालेल ना. बर जा कर. उर्मिला मदत करशील. बरं हे बघ चला सगळे छान आहे त्या ह्याला आधी नीट बघून घे. हा बघितलं आई दाखव जरा हे दाखव. बघ हे मला फार आवडले. छान आहे आईचा चॉईस ना मला खूप आवडतो. आई हे कर तू कर सिलेक्ट कर. चंदन ह्या बॅग्स ठेवशील मला लागतील तशा मी घेऊन जाईल. काय आहे काय बॅग्स आहेत शॉपिंग बॅग्स आहेत शॉप मधून आणलेत. नाही ते मलाही दिसतंय पण कोणी दिलं कोणी तुला हे? नको ते प्रश्न विचारू नकोस चंदन काही उपयोग नाही. तुला नसतील ठेवायचे तर सांग. नाही ठेवतो ना मी तू मला फक्त सांग हे कोणी दिलं तुला तुला का सांगू मी. कारण नवरा आहे मी तुझा तू काय आणते कुठून आणते हे सगळं मला माहित असायला पाहिजे. नाही अगोदर हे सगळं मीच आणायचो पण आता तुला ह्याच्यासाठी पैसे कोण देत आहे? हा तू माझ्या लाईफ मध्ये जरा जास्तच घुसत नाहीयेस. हो घुसतोय लग्न झालंय आपलं. तू तू दुसऱ्या कोणाला डेट करतेस? शी चंदन वेडा आहेस का तू. तुला काही दुसरी कामं नाही येथे असले विचार करतोयस. नसेल ठेवायचं तर जाते मी घेऊ. जा ना ठेवणार कुठे घरी तर ठेवू शकत नाही. बघून घेईन. ही दिव्या नक्कीच काहीतरी लपवते नाहीतर ही एवढी घाबरली नसती. हे मला शोधून काढायला पाहिजे नक्की चाललंय काय. आई आज खूप दिवसांनी छान असं रिलॅक्स वाटतंय मला. एकदा का नेहा या घरात सून म्हणून आली की घर एकदम भरल्यासारखं वाटेल. खरंय. पण नेहा आहे कुठे? मी बघून येते आलेच. अरे काय घेऊन आलेत? नेहा काय स्पेशल काय? खीर केली बापरे. सगळ्यांसाठी. खा खा लवकर खा आणि सांगा हा कशी झालीये. आता ही खीर ह्यांना आवडणार नाही हे तर नक्की आहे. मला आत्ताच काहीतरी जिक करा. नाही झालीये ना छान खीर. हा नाही झालीये ना. छान नाही झाली. हा तेच वाटलंच मला नाही जमणार मला. खूप छान झालीये. जिंकलंच नाही हा जिंकलंच. देसाई घराण्याची होणारी सून ना एकदम सुगरण आहे. कशी झालीये खीर सुहास. म्हणजे काय विचारणं झालं का अप्रतिम वा वा. काय संपदा काकू कशी झालीये खीर. भाऊ काका हा. पण असं कसं झालं हे. काय बनवलं हिने.
साखर टाकली नाहीये आणि वेलची पण नाहीये, अशी कोण बनवतो खीर? अशाने आई हिला आजच रिजेक्ट करायची. थोडीशी वेलची. नेहा, यावेळेस मी वाचवलंय तुला, पण सारखं सारखं नाही वाचवू शकणार हा. काय असतं ना, खीर साखरेशिवाय आणि वेलचीशिवाय बनवायची नसते. नाही, ह्यावेळेस मी होते, पण तुझा संसार तुलाच वाचवायचा आहे. आशू, काय कशी झाली आहे खीर? छान छान झाली. मस्त झाली एकदम. वा, तुला आवडली म्हणजे शिक्कामोर्तब झालं. यार प्लॅन फेल झाला. शिवाय यार आता तुझा तरी प्लॅन सक्सेसफुल होऊ दे. मी नाही झेलू शकत ह्या कीर्तीताईला. शिवा, उठ. काय काय? अगं मला भूक लागली ग. पोटात कावळे वरडतात, काहीतरी दे खायला. मग काय पाहिजे तुला? तू काय देशील ते? आता भूक तुला लागली ना, मग तू सांग ना. अगं पण तू काय बी करशील का नाही, त्याच्यात तुझ्या आजचं प्रेम असतंय, त्याच्यामुळे ते लय चांगलं लागतं. म्हणून तू काही देशील ते मी खाणार आहे. मी काय बोलते, हा. तुला नूडल्स देऊ का? चालतंय. चालेल, थांब मी आले. अच्छा, आणि पोचल्यावर कळव. हो आशू, ऍक्च्युली मला एक सांगायचं होतं. बोल ना. मला अरे खूप भूक लागली आहे. अगं तू खाल्लं नाहीस? म्हणजे ती ना खीर सगळ्यांना इतकी आवडली होती की मी खाल्लीच नाही. अरे ऐक, मग काहीतरी खाऊन घेतेस का? चल. नाही नाही, नको नको, मी ऑर्डर करते. अरे अगं तू कधी ऑर्डर करणार, ते कधी येणार, थंड होईल सगळं. त्यापेक्षा एक काम कर, मी तुला नूडल्स बनवतो. चल. काय तू? पण तुला जमेल ना? चल तू ये. ओके. तुला माहितीये का सगळ्यात जास्त नूडल्स कोणाला आवडतात? अगं आशूला, तुझ्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं का नाही, त्याच्यातच त्याचं उत्तर होतं. खरंय, पण आशूला ना माझ्या हातचे नूडल्स खरंच खूप आवडतात यार, खरंच. हळू आशू, मी काही मदत करू तुला? तू गडबड नको करू. नाही नाही, मी करतो. गडबड कसली यार, यात काय रॉकेट जायचंय? बघ, रॉकेट सायन्स नसलं ना तरी नूडल्स सायन्स नक्की आहे. शिवा, तू आधी कशी सुटकन गाडी दुरुस्त करायचीस का नाही, तसं आता आशूसाठी सुटकन काय ते नूडल्स का फुडल्स करायला शिकलीस तूच. आता दे ना ग बाई, लय भूक लागली ग, पोटात रावळे वरडायला लागले. ऑलमोस्ट. चल चल लवकर दे ग बाई, भूक लागली आहे मला, दे लवकर, पोटात कावळे वरडायला लागले. या बाई, हे असलं काहीतरी मी खात नाही, पण तू केलंयस का नाही, त्याच्यात तुझं लई प्रेम आहे बघ, म्हणून आवडलंय मला. लय भारी झालंय. म्हणजे पण मला टेन्शन आलंय ग. आशूला बरेच दिवस झाले मी नूडल्स दिले नाहीत. माझ्या हातची चव नसेल ना विसरला? अगं असं कोण विसरताय बाई, आणि तुझ्या हातची चव विसरणं शक्यच नाही. मी काय म्हणते, एवढी तुला आशूची काळजी वाटते तर त्याला शिकवलं का नाहीस तू? नाही आजी, आशूला मी आयुष्यभर माझ्या हातचे नूडल्स खायला त्याला शिकवणार. बरं बाई, तूच ते करू. चलो आता आशूनी केले तर मी टेस्ट करते. वा, मस्त झाले नूडल्स रे. आवडले ना तुला? मस्त मस्त आहे खरंच. मग आशू, हे कोण बनवायचं तुझ्यासाठी?
तू खा ना. सांगणार आहे अशू गप गप. ज्याने कोणी शिकवली ना त्यांनी मस्त शिकवली तुला.